गाडीची नाही तर तुम्हाला रोडवर बोटे घालतात लोक चालेल आणि तुम्ही आम्हाला मारायची भाषा करता तुम्ही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाकडून शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांना आता मतदारसंघातच तीव्र विरोधाचा सामना करावा लागत असल्याचं चित्र दिसत आहे. नांदेडमध्ये सोमवारी रात्री घडलेल्या एका नाट्यमय घटनेनं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ठाकरे गटातून बाहेर पडून शिंदे गटात दाखल झालेले खासदार नागेश पाटील अष्टीकर, संजय जाधव आणि संजय देशमुख हे देखील एका चार्टर विमानानं मुंबईहून नांदेडमध्ये दाखल झाले. मात्र विमानतळाबाहेर पाऊल टाकताच त्यांना शिवसैनिकांच्या संतापाचा सामना करावा लागला. खासदार येणार असल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येनं शिवसैनिक विमानतळ परिसरात जमले होते. तिन्ही खासदार बाहेर येताच गद्दारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. यानंतर खासदारांचा ताफा विमानतळावरून निघाला, पण पुढे त्यांची अडचण आणखी वाढली. पिंपळगाव फाट्यावर शिवसैनिकांनी थेट खासदारांच्या गाड्याच अडवल्या. विशेष म्हणजे सरकारकडून देण्यात आलेली Y+ सुरक्षा असतानाही शिवसैनिकांनी सुरक्षा कवच भेदत खासदारांना जाब विचारला. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण बनलं. दरम्यान शिवसैनिकांचा आक्रमक पवित्रा पाहून वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी आपली गाडी मागे वळवून तिथून निघून गेल्याची चर्चा रंगली आहे. तर नागेश पाटील अष्टीकर आणि संजय जाधव यांनी कशीबशी वाट काढत पुढे प्रस्थान केल्याचं सांगितलं जात आहे. या आंदोलनाचं नेतृत्व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबन बारसे यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. ठाकरे गटानं जाहीर केलेल्या कथित ऑपरेशन तुडवाची ही सुरुवात असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे शिंदे गट ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाला धक्के देत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे मतदारसंघात परतलेल्या फुटीर खासदारांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र आता दिसू लागलंय. म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होत आहे, ऑपरेशन टायगरला उत्तर म्हणून ठाकरे गटाचं ऑपरेशन तुडवा खरंच मैदानात उतरलं आहे का, आणि या राजकीय संघर्षाचा पुढचा अंत नेमका कुठे रंगणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.